नमो नमो गणेश जय दे आपला सरस्वती प्रवेश बाळकाय जय उद्देश तव नवरस शुदांतीचा ठाऊला आगुल्यास्य राजकागेश्वरी जरी मुखियांते यत्रिकारी तो वाचस्पती सिकली प्रबंध होना भारतवा जया वैद्रकी किहा पदम माता पालुने देवाच्या वाणी कवणी काय सूर्याची केवता कल्मषोरी फुलोरा काय सेनी पावणे वृक्ष सामरा देवासी कापुला सुवासुरी चंदना देगाय सेन चर्चा नाथे केवते राधावे गगनावरी भवावे कैसे शिवचे महिमा आगळिताचे असे साधन ती जाणून ज्ञान मन निवांत केले जरी प्रत्येचे लागले पहिले सामर्थ्यात उपगमणे तरी ते मोठ्या भरणे कैसे होई साडे पंधरिया रजतवणी कैसी स्तुतीची गयाच माखा ठेवते चरणी चिवले श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदास महाराज माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान गुरु गोपाल कृष्ण अर्जुनाला त्या आवडीला सांगितले आज अत्यंत परम पावन दिवस हे सर्व वारीचे दिवस अत्यंत आनंददायी ऊर्जादायी सुखदायी भक्तीकडे मार्गस्थ करणारे भक्तीकडे मार्गस्थ करणारे दिवस ज्या काळाने ज्ञानेश्वर महाराज सुद्धा विष्णूच्या स्तुतीला ते वेगळंच पण तुम्हाला मला मिळणार नाही असं होऊ शकत आणि हा काळ सामान्य जीवाला का हवा असं वाटतं वारकरी ज्याला भक्तीकडे ओढ आहे मी असं म्हणत नाही परिपूर्ण खूप आवड आहे पण जो त्या दिशेने प्रेरित आहे त्याला प्रेरणादायी गाण ही पंढरीची वारी चला पंढरीची जाऊ रखमा देवरा पाहू दे डोळे तिला कान मनात येते सुखे नाचवा एकटा पांडुरंग नाही तर त्याला ज्यांनी पांडुरंग रूपात साक्षात बसवला जे कारणीभूत झाले पांडुरंग अवतारा ते तिथे त्यांचा मेळावा आहे जसं आपण आईला म्हणतो आई आहे पण आई कोण म्हणायचं आमचे समोर जे बसले ते आम्हाला नेहमी अशी असतात लहानपणापासून त्यांची सवय आमच्याची लावून काय बस काय झालं कुठली गोष्ट छान झाली पुन्हा पुढे लक्षात ठेव हे आमच्या चिरंजीवाचे फेमस वाक्य तसं तुकाराम महाराजांचं तुझं लागली
कोणामुळे आहेस? तू इथे तू उभा आहेस कटावर कोणामुळे लक्षात ठेव, म्हणून आम्हाला विसरून तुला चालायचं नाही. वारी इतकी उपयोगाची काय जर का लाखोनी वारकरी त्यांचा आम्ही ती दिगा पांडुरंग का असे ना, त्याची महती, त्याची कीर्ती, त्याच्यातला भाव, कोणातला भाव? पांडुरंगातला भाव कोणाकडनं उत्पन्न? वैष्णवांकडून. आईतला भाव कोणामधनं उत्पन्न? आपल्या मुलाकडे. तोपर्यंत एक बाई असते, एक स्त्री असते, पण भावाचं प्रतीक आई थोरत जे देवळापासून ट्रक पर्यंत लिहिलेलं असतं, जे आई थोरत ते कोणा म्हणतो? तसं वारकरी म्हणतो माऊली थोर तुझे उपकार. माऊली म्हणतो मला जाड आहे फाळा ना मुले, मला माऊली ही पदवी कुठून मिळाली? माऊली मला कुणी केलं? म्हणून रथ आपल्या मध्ये असतो. वारीचा रथ चालतो कुठे? सर्वांच्या मध्ये ईश्वर विष्णाची मांदी आहे. रथ कुठे असतो? ईश्वर विष्णाची मांदी आहे, मध्ये आई चालते आणि चारी भोवती तिची मुलं चालतात. तिला भराडा करून, कोण साडी ओढतोय, कोण पदर ओढतोय, कोण म्हणतंय मला कडेवर घे. म्हणून ते देवाला लागू पडतं माऊलीला, घे उचलवणी कुसिंदानी. माऊली आमची पाय घेतले आणि आम्हाला म्हणून माऊलीचा रथ वारीच्या मध्ये असणे दर्शन नाही, ना प्रदर्शन आहे, ना दर्शन आहे. हे संपूर्ण जिव्हाळ्याचं प्रतीक आहे, पूर्णत्वाला आलेल्या प्रेमाचं प्रतीक. जसं आईचा हात धरून मूल चालतोय, तसं माऊलीचा हात धरून वैष्णव वारकरी चालतो. म्हणून आम्ही मागच्या वर्षापासून बोलतोय, लहानपणापासून जे करत आलो, रथ आला की रथाच्या दृष्टीने कळस दिसला का रथाचा? आला 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 एवढं आला आला काय दिलं? एवढं आला आला म्हणण्यासारखं आहे काय त्याच्यात? अरे हीच तर मजा आहे. पण कोणी म्हणतं जाऊ दे ना, मुक्काम ये किंवा विश्रांती येईल, आम्ही जाऊन दर्शन केलं. अरे सोडा, जसं आई रोज घरी असतेच असते ना, पण शाळेतून येणार नसून नर्सरीत किंवा केजीत घातलेले नसते, ज्या आतीने आईकडे बोलतो कधी मला आई दिसतो. आता काय नवीन विशेष आहे तुझ्या आई बघडे, जिच्या कुशीत रोज होतोय, तिचा पाना पितोय, ती माझी आई आहे. मग शेजारचं म्हणतं बस रे करते काय तर काय आई आई चाललं माझी आई. जग म्हणे हे ज्ञान ईश्वर आहे, हे श्रेष्ठतम संत आहेत, त्यांनी अमृतानुभव दिला, त्यांनी जगाला ज्ञान सांगितलं. अरे गप रे माझी माऊली, अरे गप तू आम्हाला काय सांगतो? माझी माऊली वैशिष्ट्य आहे. पण आम्ही तेच म्हटलं, रस्त्यात पादुकाला जो हात लागत होता ना, त्याच्यासारखा दुसरा जगात आनंद नव्हता. धावत धावत जायचं पटकन, काय तो आनंद, काय तो आनंद. अरे बापरे बापरे. म्हणजे लहानपणापासून ते माझं एक अत्यंत सुखदायी अनुभव, आठवण आहे. आणि आज एवढी मोठी झाले, आजी झाले, माझी नातवंड मोठी झाली, तरीही तो अनुभव तसाच.
आणि तितकाच लोभस वाटतो. हीच आईची ख्याती. आणि त्याच्या पुढे आता सांगते हीच संताची ख्याती. सामान्य आईची ख्याती जर का अशी तर संताची ख्याती काय? संत संत म्हणजे कोण? संत प्रत्यक्ष पुरुष होते. चालते बोलते ब्रह्मदान दया निघाली आश्रय जन्म मरण बांधेना. प्रत्यक्ष पुरुषोत्तम. आता प्रत्यक्ष पुरुषोत्तम कशावरून झाले? प्रत्यक्ष पुरुषोत्तम या व्याख्या जरा कुणी म्हणेल आम्हाला जरा समजावून सांगा. संत हे प्रत्यक्ष पुरुषोत्तम. चालते बोलते ब्रह्मदान. चालते बोलते ब्रह्मदान दयासी निघाली आश्रय जन्म मरण बांधेना. सांगू त्यांच्या शब्दात त्यांची स्तुती करू किंवा सांगू. संत कोण? चित्त मियाची झाली. मियाची प्राणी झाली. जीवो मरो विसरले बोधाची. मग दया बोधाचे निवाजले. नाचती संवाद सुखाचे. एकमेका बोध निजे बोधेची. कोण संत? चालते बोलते ब्रह्मदान. पण चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे काय? चित्त मियाची झाली. मियाची प्राणी झाली. जीवो मरो विसरले बोधाची. मग दया बोधाचे निवाजले. नाचती संवाद सुखाचे बोधे. एकमेका बोध तिचे बोधेची. काय? एकमेका बोध तिचे बोधेची. म्हणून कालच्या दिवशी सर्व पालख्या एकत्र येतात. तुकाराम महाराज, वेळापूरला माऊली बरोबर सामील होतात. सगळ्या पालख्या येतात. मुक्ताबाईची पालखी. म्हणजे काय? जे सर्व चित्त मियाची झाले होते ना, मियाची प्राणी झाली. जीवो मरो विसरले बोधाचे. मग तया बोधाचे निवाजे. नाचती संवाद सुखाचे बोधे. एकमेका बोध तिथे बोधेची. हे करतात एकत्र येऊन. काय करतात एकत्र येऊन? एकमेकाला बोध देतात. कशाचा? भक्तिप्रेमाचा बोध. बोध कशाचा द्यावा असलेली वारीच्या? भक्तिप्रेमाचा बोध. माऊलीने काय केलं? याने याने याती भलते नाही करावा विचार. नलगे चिंता कोणासी पिटू भक्तीचा. माऊलीने जे कष्ट केले, दुधाचं पातेलं भरलेलं असावं आणि त्यात मिठाचा खडा पडावा. अशी वृत्ती नको. त्याला उन्हाळ यावं आणि दोन्ही उचंबळ या कालवती परस्पर. काय? दोन तळी ही शेजारी शेजारी आणि पावसाचं पाणी. आपल्याला अनुभव आहे या वारीचा. विशेष वारीची सुरुवात कशी झाली? समुद्र आला, कपूर आला. अशी वृत्ती मला वाटतं माऊलीला सुद्धा हा पहिल्यांदा अनुभव असेल असा की इंद्रायणी डायरेक्ट पाया पडायला गेली. आम्हाला वाटत होतं आम्ही जाऊ द्या, निदान पादुका अशा होऊन तरी बाहेर येतात की नाही. म्हणून मी तर इतकी घाबरली होती. माझ्या आधीचा आठवडा 4-5 दिवस झोपच नाही. वारीचं काय होतंय, वारीचं काय होतंय, वारीचं काय होत. गॅस नाही घेतला, अपघात नाही, आता काय होत. मग सागर एवढंच झालं तिथपर्यंत. आता 2 तळी होते, त्या तळ्यात पाणी पडलं आणि त्या तळ्यातलं पाणी उचम म्हणून असं वर आलं
आणि इकडच्या तळ्यातलं पाणी इकडच्या तळ्यात गेलं आणि इकडच्या तळ्यातलं पाणी इकडच्या तळ्यात गेलं. म्हणजे काय झालं? अहो ते एकच तळ झालं ना. शेवटी तळ म्हणजे काय? पाणी. पाणी म्हणजे काय? जीवन. जीवन म्हणजे काय? आत्मा. आत्मा कशाच्या आधारे? श्वास. जगणे चालते बोलते ब्रह्मदान. मग हे संत सर्व एकत्र भेटले बाबा. सगळे एकत्र आले. पाहुणे मुक्ताबाई म्हणते बघा, कळलं पाहुणी वेगळीच वाढी झाली नाही का? हो हो, खरंच वेगळी झाली. जर वारकऱ्यांची सुरुवातीला हाल झाली नाही. हो, मग मुक्ताबाई असू दे, थोडे हाल होतात, पण याच्यातनच माणूस असू दे. थोडे हाल झाले, पण बघ आपला वारकरी सोडला का? हे कळलं ना आपल्याला, आपल्या वारकऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. सांग ज्ञानराजा सांगा. आपल्याला लक्षात आलं की नाही? आपल्याला वाटत होतं आता वारीचं काय होतं, आणि आपल्याला आपले नियमाशी वारकरी सगळे भेटतात की नाही, पण झाले की नाही भेटली? होतील संत आजकाल भेटली. सांगू सुखायची सांगा. असा संप्रदाय आणि हा संप्रदाय जर का कळला नाही, ही निष्ठा जर का कळली नाही, ही सद्गुरू प्रवृत्ती जर का लक्षात आली नाही, तर किती काही काय. पण अत्यंत सद्गुरू दादा महाराजांची आवडते महाराजांची आमची आवड, आणि आमच्या तर ऐकच त्यांना आवडल्याने आम्हाला आवडलं नाही असं कसं होईल? मग ते विशेषत्वाने घर करतात, नको ते शब्द घर करतात, त्याच्याऐवजी वयनी घर करा. नको ती प्रतिती मूळ धरते, त्याच्याऐवजी संत प्रतितीने मूळ धरा, संतांच्या ओढीने मूळ धरतात. म्हणून चित्त मियाची झाली, मन बुद्धी चित्त अहंकार, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, 11 मन 12 बुद्धी, आणि चिंतनात्मक वृत्ती म्हणजे चिंतन. आता तिथे सगळी गंमत असते. तुम्हाला कशाच? तुम्हाला चिंता आहे? महाराज सांगितलं असतं, तुम्हाला चिंता आहे का? तुमचं चिंतन आहे का? चिंता असेल तर वरचा टिप्प काढा, म्हणजे चिंता होते. ते महाराज महाराजांना आम्हाला काय सोडले का? महाराज आहे हे जे बोलताय कोणाचा आशीर्वाद आहे? चिंता 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 आणि चिंता 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 असेल की चिंता होईल, पण चिंतन योग्य असेल की चित्त मियाची. कोण आपल्याला काय घ्यायला पाहिजे? आपण काय करतो? बगीचात चाललो. बगीचा कसला आहे? आंबरा मध्ये गेली बागने साधी साधी खेड्यातली माणसं असतात. अगं बघ केळी मिळते का तिथे? जरा मग पल्याड केळी. अगं म्हातारी तुझ्या कसं लक्षात येईना? अगं या आंबरा इथे सफरचंद मिळेल का चिंटू मिळेल का केळं मिळेल? अगं आंब्याच्या झाडाला आंबाच लागणार. तसं संत संगतीमध्ये संत संगतच
संत म्हणजे शरीर नाही. काय संत म्हणजे शरीर नाही, संत ही प्रतिती आहे. आणि आमच्या पुरतं ह्या परंपरेपुरतं बोलते, ते सगळेच लोक आहेत, पण सातारकर परंपरेबद्दल बोलते. सद्गुरू दादा महाराज हे वारकरी संप्रदायात गजराज आहेत, ज्यांनी ही प्रतिनिधी दिली. सगळे एकत्र आले, चित्तमियाची झाली. ज्ञानेश्वर महाराज आले, त्यांच्या निवृत्तीनाथ आले, सोपान काका आले, मुक्ताबाई आली, जनाबाई आली, वारकऱ्याची म्हणून ज्यांचं चित्त चैतन्य उरे वायू, अशाच्या दर्शनाची आपण आस करा. चित्त मियाची झाली, काय मियाची प्राणी झाली, जीवो मरो विसरले बोधाची. आज जे सर्वांना इसी सवय झोपडपट्टी पासून महागा सगळ्यांना काढायची सवय, पण चालता कशी सांगा बरं. चित्त मियाचे प्राणे खाली, काय तो प्राण हीच जीवो मरो विसरले बोधाची. जिवंत आहे का, मेलोय का, पायाला लागलंय का, ठेच लागले का, ऊन लागलंय का, वारा आहे का, पाऊस आहे, हे विसरतो. कशाने? त्या बोधाची होती. मग तया बोधाचे मी माझे माग शब्द वापरला. कोण वापरत आहे? माऊली. वापरलं आहे, कारण माऊलीच्या उपमा अशा असतात की जो मार्मिक चौकळ शब्द आहे तोच तिथे फिरतो. मग तो जगताच्या दृष्टीने वैषयिक असो किंवा कुठलाही असो, ते त्याचा विचार करत नाही. तो शब्द बोधाचे माझे, माझ कुणाला असतो तसं बोध प्रतितीचा माझ आला. नाचते संवाद सुखाचे, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. आम्ही यावेळेला वाट गात होतो ना, नंतर मध्ये कीर्तन पण झालं, तेव्हा आम्ही असं सुरू केलं. मी थांबलं तरी टाळ्या म्हटलं, ज्याला म्हणतात म्हणून आता पावलं मिळाली. मी थांबायच्या आधी तुम्ही थांबला म्हणजे मी फेल आहे, पण मी थांबले तरी तुम्ही चालू आहे म्हणजे मी पास. मग तया बोधाचे माझे. मस्ती कशाला म्हणतात, माझ कशाला म्हणतात, वेगवेगळे अर्थ सुद्धा याला आहेत. मग त्या तंद्रीत असल्यावर माणसाला कशाची शुद्ध राहत नाही. तसं बोधाचा मान जेव्हा येतो तेव्हा जीवन, सामान्य जीवनावरचे लक्ष पूर्णपणे जाते आणि आपण जवळमय चित्त विज्ञान त्यांना संत म्हणतात. आणि काही काळासाठी बघायला ती प्रतिती आपल्याला पुसून जाते, ती फक्त व्हायची. म्हणून वारीच्या इतकं दार्शनिक कर्म कुठेही जगात मिळणार नाही. दर्शन पाहिजे ना तुम्हाला, या दर्शन. तुम्ही दर्शन कुठे बघताय? पंढरपूरला. अरे तो तुमच्यात आहे.
नाचती संवाद सुखाचे. आणि मगाशी सांगितलं काय, रथ मध्ये का असतो, चारी बाजूनी मुलं नाही मध्ये चालली, असं वैशिष्ट्य कुठेच बघायला मिळतं. ती प्रतिती घेऊन ती आई चालली. आणि सामान्य वैज्ञानिक फॅक्ट आहे की जी मुलं करतात ती आई करते, ती मुलं करतात. म्हणून संस्कार केंद्र दुसरं कुठलं नाही, वारी हे फक्त संस्कार केंद्र. पण मुलांमध्ये जर संस्कार घडवायचे असतील तर प्रत्येकाने आपल्या मुलांना शाळा चुकवून वारीला आणा. लग्नाला सुट्टी काढतात, नातेवाईकाच्या आपल्याला मुलांना शाळा भरवायला लावतात, काही त्याची पार्टी असेल तर बुडायला लावतात. आणि वारी शाळा पुढे ते काय वाटतं का जीवनाला, बुडू दे शाळा, तिथे मनुष्यत्व बुडायची पाळी आली, येऊ दे वारी. माणुसकी जायची पाळी आली, सगळ्या व्याख्या गुंडाळून ठेवायची पाळी आली, ती संस्काराची. नको म्हणून पूर्वीच असं वाटत होतं, आई वडील म्हणत, आज आई वडील कुठे गेले तीच पत्ता नाही. विठ्ठल माता विठ्ठल पिता बहीण बंधू आणि हात बघा, अहो मोबाईल, तेच संस्कार घेतले. कोणी कोणाचं ऐकायला नाही. म्हणून परंपरा चालणं इतकं सोपं समजून सांगते. महान तपश्चर्या आणि आशीर्वाद, कष्ट आणि रोज जाणीव आपल्या आत जिवंत ठेवत राहणं, तेव्हाच परंपरा चालते. ती जाणीव उसट जरी झाली तरी अवघड नाही. काय प्रतिम आहे, जणू काय पूर्ण सागर एका फेऱ्यात येऊन संपलं. पूर्ण सूर्याचं तेज एका पणतीत द्यावं किंवा संतांच्या डोळ्यात, पूर्ण आसमंतातला श्वास तुमचा श्वास बनावा. एक चित्त ब्रह्मदाट म्हणजे काय, संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम म्हणजे काय, विचार करा ना. अख्खा समुद्र कशात एका प्रेऱ्यात, तसं पूर्ण विश्वाचं चैतन्य एका शरीरातून समावणं सोपं वाटतं का? अजिबात सोपं. एकमेका बोध दिले बोधेची, विषका प्याला राणाजीने वेजा, इवत मीरा हसली बघ भुगत वांग मीरा माझी. गेलं ना एकमेकांना उचंबल्या, दोन तळी आहेत, पावसाचं पाणी आलं, एकाचं पाणी इकडे गेलं, आताच सांगितलं, इकडचं पाणी इकडे, नंतर कुठली दोन तळी संपले नाही. तसं कृष्ण कुठली, मीरा कुठली, हे समजलं. पिला विषाचा प्याला घरापैकी आणि काळा टिकत पळावा कानाने. विदुराच्या घरी कृष्ण परमात्मा गेले. विदुर बाहेर होते, विदुर पत्नी घरात, विदुर पत्नी घरात. आणि मला सांगू, त्या आंघोळीला बसल्या, स्नानाला बसल्या, आणि इतक्या कृष्ण भक्त होत्या त्या, अपरमित. जशी विदुराची भक्त तशी अर्धांगिनी कशी असतात, त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे विदुर भक्ती. काकणवर जास्ती असं म्हणजे पुढे ऐकलं. आणि तुम्ही काय भेट नव्हती, कृष्णाने विदुरा मी आलोय. कृष्णाचा आवाज ऐकल्याबरोबर कृष्ण रूप झाले, त्याच अवस्थेत बाहेर आले. एकही वस्त्र अंगावर आणि दरवाजाचा विचार करा. कृष्ण त्याच्याकडे बघतोय, त्या कृष्णाकडे बघतोय, हाताला धरून आणलं, आसनावर बसतो.
आणि मग थोडा वेळ झाला, काय मिळेल तू आलास आणि मी तुला काही दिलं नाही रे. अगं असं का काळजी करते, आपण बोललो वस्तू झालं असं नाही. आज गेली केळाचा बरोबर, आज गेल्या केळाचा बनवता शेजारी बसली तीच अवस्था, केळ सोडून. गंमत आहे का पुढची, केळ सोडलं आणि केळ सोडून गरा आपण खात राहिली, साल कृष्णाला. कृष्ण साल खातोय, या गरा खात राहिली आणि दोघंही. यांना वाटलं नाही मला साल दिलं आणि हिला वाटलं नाही मी गरा खाल्ला. नाही झालं तेच योग्य झालं, तेच योग्य झालं. जी बोधाची पूर्ण प्रतीचा प्रसाद जणू कृष्णानेच हात उचलला आणि तोंडात घातला. चाले हे शरीर कोणाचे असते, वृक्षाचे ही पान आले त्याची सत्ता. मग केळ काय दुसऱ्या कुठली तरी सत्ता आली बघा. कृष्णाने जणू हात उचलला आणि त्याच्याकडे चाललेला हात तिच्या मुखात घातला आणि पूर्ण प्रसाद विदुरपत्नीच्या मुखात गेला आणि केळाची साल कृष्णाने. थोड्या वेळाने पुढचा ऐकला, विदुराने बघितलं काळीचा सुद्धा तू सुद्धा प्रतिनिधी म्हणाले लक्षात आलं तू काय केलंस. हो मला वाटच कोण आलं, परमात्मा आला. परमात्मा काय सागर वेळात समावला, विश्वाचं तेज त्या नजरेत, विश्वाचा श्वास त्या श्वासाने घेतला. अजून काय चित्त, अजून काय माणसं. आणि ही पुसट जरी प्रतीती आपल्याला वारी देऊ शकेल. मला वाटतं आपल्या जीवनाचं सार्थक पुसट. म्हणून आपण गातो ना भजन, गायला लागलं म्हणजे मी माझा स्वभाव सांगते, मी काही करू नाही, तुमच्यापेक्षा मी लहान आहे, फक्त मला थोडस बोलता येतं म्हणून करायचं. महाराजांनी सांगितलं आणि काय लहानपणापासून माझी सवय, भजनाला तरी बसलं अगदी लहान तरी मी अशी बोलायची, ते अगदी छान अगदी लहान. आता काय होतं भजनात केलं काय म्हणजे जयराम कृष्ण सुंदर तो बाबा आता रुची माझा पाय चालू असतो असं. अरे जरा हल्ला आमची तरुण पुढे बसले, अरे म्हटलेले म्हातारे झालं काय जरा हाला. कारण तो जो संचार आहे आम्ही जेव्हा ते गातो तेव्हा ती वाटायला सुरुवात जेव्हा होते, मग तुम्हाला वाटलं नाही तर तुम्ही नाचू कसं नाही शकत, तुम्ही नाचलाच पाहिजे. उत्सव पळेल या कालवती परिस्थिती, उत्सव पळेल या कालवती म्हणजे उत्सव पळायला पाहिजे. आमच्यात उत्सव मिळलं मग समोरच्याला करावंच वाटतं. मग ते केलं की त्याच्या समोरच्याला त्या शेजाऱ्याला मग काय आहे, लोखंड बरीच तसा लोखंडाला लागलं की सोडून होतो. असं संत प्रतिनिधीचं दर्शन तुमच्या आमच्या चित्ताला झालं की आपण घेऊ. देव देव म्हणजे काय,
देव 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 घाबरण्यासारखं काय आहे त्याच्यात? जे तुम्ही आज आहात तेच आहे. फक्त ज्याला प्रतिती आली तो त्याचा भोग घेतो, ज्याला नाही आलं तर तसाच कोरडा राहतो. मजा आहे की म्हणून बघा ना, आता हे म्हणणं किती सोपं आहे. तुम्ही आपण देव आहे, मी पण देव आहे, तुम्ही पण देव आहे, हे पण देव आहे, हे पण देव आहे. एखादं कुत्र आलं ते पण देव आहे, एखादं मांजर तिथून आलं ते पण देव आहे. मजा आहे. शब्द सोपे पण ज्या दिवशी वाटतील ही प्रतिक्रिया आहे. समुद्र पेल्यात सामावून ते एका खोलीत आले, सर्व विश्वाचा श्वास सामावून. काय करते मला हेच वाटतं की संतानं जी वाटणं असेल ते काय असेल? उगाच का वारीची निवडून रचली गेली? वारी पहिल्यापासूनच होत. माऊलीचे अनुभव वगैरे सगळे, पण ज्या विशेषत्वाने यांनी त्याला पुरस्कार केला, त्याचा पुरस्कृत केलं, तो बोध, ती प्रतिती, त्या व्याख्या, ते ज्ञान, त्या पद्धतीने जगताच्या पुढे त्यांना प्रोत्साहन दिलं की हे तुमच्यासाठी आहे. पण या आई नेहमी काय करते, त्या नाही करत. पण आमच्याकडे तर कसं आहे, चाकळेशिवाय आम्ही काही देतो. आणि आमच्याकडे 3 टेस्टर आहेत घरात स्वयंपाक केला की आमच्या आईसाहेबांनी पुस्तक सातत्या नव्हते, तसं ते 2 करणारे टेस्टर आमच्या गेले. पण हे 2 टेस्टर ठेवून मग आता त्यावेळेला म्हणजे कालवून कुठलंही केलं तरी वाटीत कसं घेतलं जायचं आणि धावला त्यांना दाखवून ताट वगैरे वाढलं जायचं. धावत जा बघू, धावत जा का जरा दाखवून दे त्यांना. मग दाखवून हा कसं आहे, जरा पीठ वाढवलं, परत धावायचं. आता बरोबर आहे का? हा, आता आम्ही बघू. मग आम्ही करायचं आई साहेबांचं. मुंबई आमची करते, मुलगी करते, सगळे करते. पण आता आम्ही थोडंसं ते थोडंसं मग आम्ही करतो. पण हे टेस्टर घ्यायला पाहिजे. तसंच झालं पाहिजे. मग आता आम्ही काय करतो, म्हणजे महाराज आम्ही लहान असतो, महाराज पण तसे किचनमध्ये उभे राहिले तसे यांना उभं चला असं शेजारी उभं, म्हणजे आमचं करणं झालं. आता उभा चापा आणि मग वाढायचं. म्हणजे आम्ही सुद्धा आमचे येत वडील गेले काय काम असतं. आम्ही काही आमच्या वाढवडिलांची परंपरा सोडून चाललेलो नाही. पूर्ण वाढवडिलांच्या पायावर पाय घेऊन चाललो. आणि आमचे मूळ वडील माऊली त्यांनी प्रतिती चाखली. मागच्या प्रवचनात मी सांगितलं कीर्तन दोनांच्या कीर्तन की मला ते इतकं भावलं माझंच. महाराज मला आतापर्यंत गाणं सुचवलं की नामदेवराय पाणी पिली आपलं ज्ञानेश्वर महाराज चिमणी येऊन पाणी पिली आणि यांनी विणा आपल्या गळ्याचा सुरू केलं. जेव्हा येते की विणा घाबरे कुठेस 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 तू मेलास का की मी चिमणीवरून पाणी म्हणणार नाही माहिती. आणि तुम्हाला सांगतो नंतर पण हृदय सगळ्यांनी गोष्ट माहिती पुढचं महत्वाचं. हृदय असतं पण पाठरंगा हे म्हटल्याकडून प्रकट झाले हृदय आणि बरोबर पुढचं हे नवीन हे माऊली ते म्हणाले हे सांग काय सांग. त्या दिवशी मला वाटलं मी लांब आहे पांडुरंगा बसतो आणि कधी तुझं मुख बघतो. माझी जीवीची आवडी
पंढरपुराची पांडुरंगे गोविंदाचे तेव्हा कधीही डोळे भरून यावं सुंदर शिकवण कधी रे कारण आतापर्यंत नामा पाहिजे हे जाणवत होत, पण ती जाणीव कशाची आहे हे कळले. जसं माझी आई आई आहे, मला आई व्हायचंय, मला पण मूल व्हायचं, मला पण मूल होऊ द्यायचं, मला पण आई होण्याचा अनुभव पाहिजे. पण ती ऍक्च्युली ती घडी जेव्हा येते आणि ती जेव्हा खरंच आई होते, म्हणून नामा मला पाहिजे हे कळतं, म्हणजे मला सुद्धा आई व्हायचं हे कळतं. पण प्रत्यक्ष माझ्या अंगात त्या नामाने संचार झाल्यावर काय होत हे तेव्हा झालं. शॉक बसावा सांगणार वीज प्रतिनिधीची वीज समज गेला शारले आणि जे न रडणारी माऊली पांडुरंगी गोविंदाचे मी वेदले वेदला जीव माझा भेटवा श्रीरंग 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 सर्व साहिला ममता साहिला ममता जीवी जीवन झाला अनंत भेटवा 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 मज श्रीरंग श्रीरंग भेटवा मज श्रीरंग 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 हा भेद किती जाणवला विनयी काय काय प्रतिज्ञा निघाले आहात. जसं की आई आई पण होती, ती आई प्रेम पण होते, ती आई सर्वच होती, आई मैत्रीच पण होती. तसं विठ्ठल कोण बहीण बंधू चलता भगिनी आणि भ्राता विठ्ठल एक न होता आणि गाथा नाही दुसरं. तोच समज ही प्रतीती जेव्हा घेऊ लागली आणि अशी पावलं चमचम चमचम पंढरीच्या दिशेने जाऊ लागली, म्हणजे नामदेवराला पाठी पडले आणि माऊलींनी झेंडा पुढे काय म्हणजे चित्त मियाची मियाची प्राणी जरा उड्या वाचते रोज काय करू शकते. माझ्या मुलीला काय किंमत आहे ते मी कुणाला बोलते, तुम्ही ऐका या उभ्या म्हणजे माहीत असते, पण नुसताच तो वाचला आणि असं सारखं ऐकलं. चित्त मियाची झाली मियाची प्राणे झाली जीवो मनो विसरले बोधाची मग तया बोधाचे माझे नाचते संवाद सुखाचे बोधे एकमेका बोधनचे बोधेची जैसी जवळिकेची सरोवरे दोन तळी उचंबळल्या कालवधी परस्परे मग तरंगची धवळारे तरंगची इकडचा तरंग का तिकडचा संपली तैसी येराची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेळी ते तर बोध बोधाची लेणी बोधेची विरणी. आता सांगितले येराची मिळणी
पण आनंद कल्लोळाची देवी कृष्णाने याचे इतकं समर्पक आहे. पण आनंद कल्लोळाची देवी ते बोध बोधेची लेणी बोधेची लेणी म्हणजे काय? लेणी म्हणजे काय? आता ज्यांना कळणारच नाही लेणी म्हणजे काय. लेणी म्हणजे दागिने. लेणी म्हणजे काय? दागिने. बोध बोधेची लेणी बोधेची. कळलं की नाही? आपणच आपला सुवर्णाचा डाग घ्यावा, आपणच गावावा, आपणच त्या बोध प्रतिष्ठित नाचावं, दुसऱ्याला सांगायला जाऊ नये. कारण का? त्या बोध प्रतिष्ठितीचं समोर नाही. नाही तर हल्लीचा फॅशनेबल शब्द वापरतात, शो ऑफ चाललेला आहे. अगं नक्की तुला काय कळायचं? काय कळायचं? नकटे म्हणजे कुठल्या बाईला नाही, प्रतिनिधी नकटी. अगं नकट्या प्रतिनिधीची पुरुषही असेल बाई असेल, तुला माऊलीचा बोध काय करायचं? तुला वारकरी संप्रदाय काय? कुठलं लेणं दाखवतो? संन्यास संन्याशी नसताना हो माझ्या प्रॉब्लेम सोपान गौरी त्याच्यामध्ये नंतर काही काही माणसांना बोलायचं नसतं, फक्त इथे बोलायचं असतं. तसे माझ्यासाठी विशेष असं नाही. मी बाबूला जितक्या वेळेला आठवते त्याच्याबरोबर मला आठवायचं. आज खूप भेटते. विचार करा, असं अवस्थेत ते म्हणताय अलंकार अलंकार चंदन चर्चावा चंदन चर्चावा जाई जुनी पारियांती गे शेवंती शेला काढा कामे तुझा शेला काढा कामे तुझा हा दिनू दैवाचा हा दिनू दैवाचा सोहळा तो मुचे मंदिर गे माये. आता कुठून माऊलीला कळलं काय वस्त्र संन्यासीचे आणि म्हणतायत काय शेला काढा का म्हणतो असा ना शेला हिरवा गार काढतोस कारण की माझ्या सगळ्याला भेटायचं आहे. काय काय अवस्था बोलले हो काय बरं आहे सगळं अवस्थाची लेणी बोधेची बोधेची दुसऱ्याला सांगायला नाही गेले, आपण भोगलं त्यात आपल्याला मिळलं. माऊलीचं प्रदर्शन नाही, माऊलीने घेतलेलं दर्शन व्यक्त होत. तो प्रसाद तुमच्या आमच्याकडे आला, आता घ्या हे तुमच्यासाठी. नाही 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 म्हणून कीर्तन प्रवचने शिकवण्याचं ठिकाण नाही. आम्ही महाराज असते तर माझ्या कंट्यावर ते माझ्याशी काही बोलायचेच नाही. हा काय म्हणायचं चिरंजीवाची म्हटलं काय तुझं काय वेगळंच म्हटलं आता मी करू काय? मला अशीच जर का देवाने पाठवली तर मी काय भेटू शकत नाही. काय काय विचार केलाच की नाही? चालेल अगं काय तू सांगणार काय करणारच की नाही? मग माझा असं महाराज तसंच आहे सगळे तसे, पण वैयक्तिक थोडासा काय आपलं एक व्यक्तिगत व्यक्ती
इतका आपण विचार त्याचा करायचा किंवा विचारशक्ती नको, चिंतन करायचं आतमध्ये कुठेतरी न कळलं आपण न काही ते असं उचलून राहिलं त्याला किती ते एकवटोनी एक क्षण अनुसरले का माझ्या मग तयाची चिंचवणी मजसी. तसं तुमचा सर्व भाव एकवटून जेव्हा येतो मग आता बादली भरली मध्ये असं पक्क राहिलं. म्हणून ते अपौरुषीय म्हटलं जातं. वेद सुद्धा अपौरुषीय, ज्ञानेश्वरी सुद्धा अपौरुषीय, सर्वच अपौरुषीय. कारण त्यावेळेला संत हे व्यक्ती नसतात, चालते बोलते ब्रह्म. कोण आहे संत? चालते बोलते ब्रह्म ही प्रतिती बोलत असते आणि ती शिकवण्याचं काम नाही करतात, एक दर्शन सियर झाले सियर झाले ते बघितले नाही. आणि तो अनुभव त्यांना असं वाटतं, आपल्याला असं वाटतं आपल्यासाठी घेऊन आपल्या आवडत्या काही काही ठिकाण असतात असं जीवनात ते आपल्याला त्या माणसाशी बोलावं असं वाटतं. बरोबर आहे. आपल्याला बघा काही ठिकाणं वाटतात, पण माऊलीने काय केलं हे विश्वची मांडली. माऊली का हे विश्वाची मागे आईसी मती जयाची स्थिर किंवा चराचरा. त्यांचे सद्गुरु जनात मुक्ताबाई, सोपान काका, चुकोबा राया, सुरबा काका, नामदेव राया, जनाबाई सर्व होतेच. सर्वजण होतेच. पण हे असताना त्यांना वाटलं नाही नाही हे जे आहे ना माझ्याकडे ते सर्वाला द्यावं. काय ती ज्ञानेश्वरीतली मुली येऊनी गावात तिहाच्या गावात आहेत गर्जती सैन्य काय मोठ्याने आरोळी ठोकतात. तसं आपल्या प्रतिनिधीची मुलाची आरोळी बाहेर होती. यारे यारे म्हणतात चित्त मी आता जैसे सूर्या ते सूर्य उभारते की चंद्राने चंद्रा मी अक्षयमध्ये देते ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही मोह तैसे प्रयाग होते सामरस्याचा. प्रयाग होतो सामरस्याचा. वरी ओसाड करत सात्विकाचे ते संवाद चतुष्पतीचे गणेश झाले. तव तया महासुखाने त्रिचे निघाले धावोनी देहाच्या गावा भैकेच पडते. नियात झाले देणे मुद्गारे लागती गाजू. पै गुरु शिष्याचे एकाची जी एकाची अक्षरा वदती ते मेघाच्या परित्रिदळती गर्दीची सैन. याला प्रसाद म्हणतात. म्हणजे मी जे आधी सांगितलं माझ्या लक्षात नाही, कारण मधल्या माझ्या पाठ होत्या पूर्ण ते आलेले नाही. म्हटलं कुठली ती होईल तीच समोर आली. बघा काय सांगितलं तेव्हा महासुखाचे म्हणे धावोनी देहाच्या गावाकडे मिया झाले ते उद्गारे लागती गाजू. पै गुरुशिष्याच्या एकांती जे एकाला सांगावं असं वाटतं. म्हणजे माऊलीची जे सखे होते आपण मी सांगितलं का की एखाद्याच ठिकाणी तसं एखाद्या ठिकाणी जे सांगावं असं वाटतं तेच माऊलीने गर्जना केली. त्याला प्रसाद म्हणतात सद्गुरूला. म्हणजे सद्गुरू जिवंत आहेत आत्ता इथे मी बोलतात. प्रत्यक्ष प्रत्यक्ष आहे. बघा हे असतं आणि असंच परीक्षा असते शिष्याची की बोलावं ते प्रसाद प्रकट व्हावं, बोलावं ते पाठवून. पुढे बघा का मेघाच्या परिक्री करते जैसी कमळिका झाले पण हा हे मला म्हणलं तर मला प्रसादच जैसी कमळिका झाले पण हृदयीचा मकरंद राखून ते राया का पारडे आमोदाचे.
तैसे मी माते विश्वी कथिते मी तोषे कथवी सर्व मग विचारा माझी विरस घ्यायची. काय सांगितलं? कबळिका झाले हृदयचा पराग राखुनी कबळिका उघडते आणि पराग आजूबाजूच्या सगळ्यांना बरोबर येऊन घेतात. तसं माऊलीने आपलं कबळ उघडत गेलं ज्ञानाचं. त्याच्यावर तुमच्या आमच्यासाठी कोणी येऊन त्याच्यातलं घेऊन जावं. असं नाही की यांनीच या यांनीच या यांनीच या आणि ज्याच्याची सख्य आहे त्यालाच फक्त नाही हे त्यांनीच गुरु शिष्याची एकांत सांगितलं. जे एकाला सांगावं नाही एकाला नाही सगळाच येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार कुणाला अधिकार? साक्षात आकार याच्या आत बसलेला आहे. ज्या आकाराला आधार त्याचा आहे त्याला अधिकार अनधिकाराचा प्रश्न कुठे आला? मग त्याच्या स्त्री शूद्र आद्यजन आदी करुणी पेशी कोणाला अधिकार? मला सांगू, ज्यांना अधिकार नसतो ना ते जास्ती भानगडीत पडतात अधिकार वाटण्याच्या. जे अधिकार आहेत म्हणून आम्ही निवांत नसतो कधी बरेच वेळ वाटतं जसं काही गोष्टी काही करतो आम्ही निवांत मस्त असतो. मी स्त्री कारण आम्हाला काही पडले आम्ही व्यक्त आहोत. व्यक्ती कोण? याच्यातून प्रभू प्रेमाची प्रतीती व्यक्त व्हात असते तो व्यक्ती आहे. स्त्री का पुरुष का काय का हत्ती का घोडा का उष्ट का साप का चिंचू विचारावा कोण आहे? अरे कुणाला सांगितलं आधी करून पेशे तुम्ही काय सांगता? मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लागून आणि काय पेशेची कशाला टिमकी? तो 7 रांजण भरलेले एवढे खून केलेले होते. त्याचा अभंग आपण काय करतो? ओळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा विजय श्रीराम. त्याला काय स्त्री दुर्गच काय म्हणजे तोंडी लावणं काय नसतं डोक्याला ताप करून घ्यायचा ना आणि स्वतःही भोगायचं नाही दुसऱ्याला भोगू द्यायचं तसला प्रकार. काय कर आता खरं सांगतो आता इतके वर्ष मी तुम्हाला दिसती मस्त असते माझी. आपला आनंद बघावा लुटा लुटा सखे जन अमुक हे राजनीत. आम्हाला खायला वेळ नाही इतकं आमच्या आई वाटवडलं ठेवू आम्ही खाऊ मोकळी. तुम्हाला आमच्याकडे बघून अपचन होतो तुमचं होऊ द्या आम्हाला काय करायचं. तुम्हाला किंमत डेकर येते तुमची तुम्हाला आमचे आम्ही बघून मोकळी हे जाहीर सांगतो. ज्याला पचतंय त्यांनी यावं ज्याला नाही पचतंय तरी बसून परमार्थ करा मजा करा. आम्ही आमचा आनंद घेतो. उचंबळली आम्ही उचंबळलेली व्यक्ती आमच्या वडिलांसारखे आहे. पुढे मानव न मानव कारण ते अवघड असतं. मुलगा वडिलांसारखं काय मान्य असतं नातू वडिलांसारखं काय मान्य असतं पण मुलगी वडिलांसारखं कधी अमान्य असतं. पण आम्ही काय दुसऱ्याच्या मांड्यावर टेकून आमची परंपरा स्वसंवेद होती. आमची कृष्णाबाई स्वसंवेद होती. तिने दादा महाराजांसारखा रत्न मोठाला तिने 108 वर्ष वारी केली जरतेश्वराची. 25 किलोमीटर चालून तांब्या भरायची आणि जरतेश्वराचा डोंगर आला आमच्यासारख्यांना तापून पडून की काय असं वाटतं. असा डोंगर चढून मग पाणी प्यायची. पुत्र बाबाई सागुंडा ज्याचा ती लोकी घेतला कारण आधी मुलं जगत नव्हती. आमच्या परंपरेतच काय आहे त्याच्या आधी तिची मुलं जगली. नंतर दादा महाराजांची 3 मुलगी गेली 2 सुना केल्या आणि मला 5 का 6 नातवंड गेली. आणि आमचे महाराज एक आणि आमची आत्याबाईच. आत्याबाईचं त्यांचा आशीर्वाद होता लग्न इतके पुढाकार होते. माझी एक नाक तिथे जाऊन काहीतरी करत बसायचं नाही राहायचं तरी सेवा आणि त्यांचा आशीर्वाद मिळला. आणि महाराजांच्या मूर्ती फक्त आम्ही तिला त्यात जे काही घटना घडल्या त्यातनं आम्ही राहिलो. तुम्ही जर का आम्हाला काहीतरी सांगायला गेलं तर आम्ही काय अशा ऐकायला बसलो ना तर ती संवाद शिकायचं सगळं काय सुद्धा
सरसकटच नाही समजू अप्पा महाराज. आणि नुसतं सळजळत नाही, गर्जती से करत नाही बाबा महाराज. महाराज म्हणजे आमचे तुकाराम महाराज. गाच जात तुका हाची उपदेश होता, नाही विचारित वेग हगंदारीशी. अहो पण हगंदारीवर कसं पडणार सांगता तुम्ही? हगंदारीवर कसं पडणार? अरे हगंदारीच पहिली साफ करायला पाहिजे. बगीच्याला नाही मिळालं तरी चालेल, पण हगंदारी साफ करा. आणि मी म्हणते साफ बीप काही नाही, उलट म्हणते त्याच्यावर पाणी पिलं ना, पडलं ना, थोड्या दिवसांनी त्याचं खत होतं, ते जात जातं. पण हगंदारी नाही, नंदी पाप नाही, पुण्य नाही, सगळे एक आहे. सर्वात पण माझे हिरोनी घेतो चिंत मी आज मला म्हणतात. सर्वात पण माझे हिरोनी घेतो पण ही भक्तीची आवडी देवा मागे पेला आला असतो. सर्वात माझे हिरोनी घेतो कोण? कुणाची खुशाल आहे माझा सर्वात पण माझी भक्तीची आवडी देवा मागे पेल्यात समुद्रात. तसं ही प्रतिती, त्या प्रतितीचं आपल्याला दर्शन तरी तुम्ही आपली भाग्यवान ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु दाना महाराज, बाबा महाराज की जय.